नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे आणि वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळे विषय चालले आहेत. आपण जरा एका महाराष्ट्राला दूर वाटणाऱ्या पण महाराष्ट्राचं पांढरं सोनं असणाऱ्या मतदारसंघामध्ये आलो आहोत. मी निवडलाय गप्पा मारायला तो खामगाव विधानसभा मतदारसंघ. खामगाव निवडायची कारणं दोन आहेत. एक, खामगाव ही महाराष्ट्राची कॉटन कॅपिटल आहे, म्हणजे तिथेही पांढरं सोनं आलं. आणि दुसरं, खामगाव महाराष्ट्राची सिल्वर कॅपिटल आहे, म्हणजे महाराष्ट्रातलं सोनं खामगाव, चांदी खामगावचीच असते, हा महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत असलेला शब्द. त्याही पेक्षा महाराष्ट्राचं हिंदुत्ववादी सोनं या खामगावात होतं हे बहुतेकांना ठाऊक आहे, पण तरीही सांगून ठेवतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय वर्ष शिक्षित आणि संघाच्या मुशीतून तयार झालेले नेते भाऊसाहेब फुंडकर, ज्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये आयुष्याच्या महाराष्ट्राचं कृषीमंत्रीपद देखील भूषवलं. संघाचा वारसा, जनसंघाची परंपरा या सगळ्यांना घेऊन चालणाऱ्या भाऊसाहेब फुंडकरांच्या या भागामध्ये आपण मुद्दाम आलेलो आहोत. जिथे कुठे हिंदुत्वाची ही पताका अगदी अभिमानाने डोलते आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला गेलं पाहिजे, कारण आपण सगळ्यांनी एक संकल्प केलाय आणि तो संकल्प म्हणजे एक फा नेक फा बटोगे तो कटोगे. जिथे कुठे हिंदुत्वाचा आवाज बुलंद झाला आहे त्या प्रत्येक ठिकाणी बळ देण्यासाठी आपल्याला जावं लागेल, पोचावं लागेल, बोलावं लागेल. म्हणूनच आज आपण खामगावमध्ये भाऊसाहेब फुंडकरांचा वारसा सांगणाऱ्या इथल्या आमदार फुंडकरांच्याकडे आलेलो आहोत. वारसा जन्माचा नव्हे, कामाचा, विचारांचा सुद्धा. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे आपलं. काही प्रश्नांपासून सुरुवात करावी लागेल. तुम्ही तो वारसा सांभाळताय जो भाऊसाहेब फुंडकरांचा आहे, ज्या जुन्या भाजपचा आहे, जनसंघाचा आहे. तो वारसा तुम्ही अगदी समर्थपणे नेऊ शकताय असं तुम्हाला स्वतःला वाटतंय? हो, मला समाधान आहे की जो भाऊसाहेबांनी आमच्यावर संस्कार टाकले आहेत, जे त्यांनी मार्गदर्शन केलंय त्या रस्त्यावर आम्ही चालतोय आणि अनेकानेक कामं, अनेकानेक मोठे प्रकल्प त्या दृष्टीने आम्ही उभे करतोय आणि लोकांना त्यामध्ये समाधान आहे, लोकांचा पाठिंबा मिळतोय. एक विषय होता की भाजपचा नेता हा फार काळ सत्तेत नव्हताच. म्हणजे भाऊसाहेबांची एकूण कारकीर्द जर बघितली, ते खासदार झाले, आमदार झाले, सगळे झाले, पण बहुतांश काळ हा सत्ता विरहित असल्याचा त्यांचा प्रतिनिधी होण्याचा काळ होता. तुमच्या आयुष्यात सुदैवाची गोष्ट अशी आहे की तुमचा सत्तेचा काळ आणि भाजपच्या सत्तेचा काळ हा एकत्रितपणे चालत आलेला आहे. जी जी स्वप्न त्यांनी बघितली होती त्या स्वप्नांच्या पूर्ततेकडे तुमची वाटचाल आतापर्यंत कशी राहिली आहे? म्हणजे काही ठराविक प्रकल्पांची नावं तुम्हाला सांगता येऊ शकतील का? भाऊसाहेब नेहमी म्हणायचे की आमचं आयुष्य हे विरोधात गेलं आणि तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही निवडून येताबरोबर सरकार आलाय. त्यामुळे आम्ही आयुष्यभर संघर्ष केला. तुमच्याजवळ कोरा कॅनव्हास आहे, तुम्ही जितकं चांगलं रंगवू शकता तेवढं रंगवा. आज मी आमदार झाल्यानंतर खामगावमध्ये निम्न ज्ञानगंगा प्रकल्प जो शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचा ठरतोय तो आपण पूर्णत्वास नेला. सोबतच आज या मतदारसंघामध्ये हजारो बंधारे आपण पूर्ण केले आहेत. हा तालुका, खामगाव तालुका हा अवर्षणग्रस्त तालुक्यांपैकी एक तालुका होता आणि आज अशी परिस्थिती आहे या बंधाऱ्यांमुळे की आम्ही जवळजवळ मार्च एप्रिल पर्यंत या नदी नाल्यांमध्ये पाणी वाहताना बघतोय आणि लोकांच्या विहिरींची, बोरची पाणी पातळी इतकी वाढली आहे का 2-2 मोटरी त्यांनी पाण्याच्या त्यामध्ये लावल्या तर पाणी आटत नाही. बागायती शेती सुरू झाली आमच्या भागामध्ये. सोबतच आज जिगावचा जो पहिला टप्पा आहे त्याचं जे लाभ क्षेत्र आहे त्याचं काम, त्याचं उद्घाटन आत्ताच देवेंद्रजींनी केलं आहे आणि शेतकऱ्यांच्या बांधावर पाईपलाईननी इरिगेशनसाठी पाण्याचं कनेक्शन त्यांना मिळणार आहे. त्यामुळे आमच्या भागातील शेतकऱ्यांच्या माथ्यावर जो कोरडवाहूचा शिक्का होता तो आता पुसणं सुरू झालाय आणि कापूसवाला प्लस कोरडवाहू जी, त्यामुळे तो शिक्का पुसणं चालू झालाय आणि आता वैनगंगा नळगंगा प्रकल्प जो आता मंजूर झालाय त्याचा लाभ बुलढाणा जिल्ह्यात सर्वात जास्त कुठे होईल तर तो खामगाव मतदारसंघाला होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता निश्चित जिथे इरिगेशन वाढते तिथे कारखानदारी वाढत असते आणि त्यासाठीच आता आम्ही MIDCचं एक्सपान्शन सुरू केलंय. 550 हेक्टरची भूसंपादनाची प्रक्रिया ही सुरू झाली आहे. त्यामुळे निश्चित आता इथे येणाऱ्या काळात ॲग्रो प्रोसेसिंग युनिट असतील किंवा इतर मोठे प्रकल्प देवेंद्रजींना आम्ही सांगितलंय की आमच्या MIDC मध्ये सध्या हिंदुस्थान लिव्हर एक मोठा प्रकल्प आहे. त्यामध्ये एक 3-4 हजार कामगार काम करतात.
पण त्यावर अवलंबून असलेले जे छोटे उद्योग आहेत तेही इथे खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यावर सुद्धा 3-4 हजार लोक अवलंबून आहेत. त्यामुळे असा एक मोठा प्रकल्प देवेंद्रजींनी कबूल केलाय की ते खामगावला देतील. त्यामुळे निश्चित एक मोठा परिणाम या मतदारसंघावर या गोष्टींचा होणार आहे. त्यामुळे इरिगेशन असेल आणि सोबतच आज विजेच्या बाबतीत आम्ही स्वयंपूर्णतेकडे जातोय. खामगावमध्ये एक 350 हेक्टरचा सोलर पार्क ज्याचं जनरेशन सुरू झालंय आणि पोरादेवीला त्या दिवशी मोदीजींनी 5 सोलर पार्कचं उद्घाटन केलं. त्यामध्ये एक आमच्या मतदारसंघातला पळशीचा होता. लाखनवाड्याचा 2 महिन्यात सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणं आता सुरू होईल आणि सोबतच जे लोड शेडिंग हा प्रकार आता लोक विसरले आहेत, तो आता कधीच येणार नाही. इतकं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही या खामगाव मतदारसंघामध्ये MSCBच्या माध्यमातून केलं. 25,000च्या वर शेतकऱ्यांना त्यांची पेडपेंडन्सी आम्ही क्लिअर करून दिली आणि आता मागेल त्याला सोलर पंपही आम्ही देतोय. त्यामुळे एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर शेतकऱ्यांसाठी होते, व्यापाऱ्यांसाठी होते, उद्योजकांसाठी होते. आणि भाऊसाहेबांचं एक स्वप्न अजून होतं की आपल्या भागातले मुलं, ग्रामीण भागातले विशेषतः, हे मुलं सरकारी नोकरीवर लागले पाहिजे. त्यांनी काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे, MPSC UPSC मध्ये गेले पाहिजे. तर आज आम्ही त्यांच्यासाठी अद्ययावत एक लायब्ररी तयार केली आहे, जी आम्ही नॅशनल जेवढे टॉपच्या 7-8 लायब्ररीज आहेत त्याला कनेक्ट करतोय, इंटरनॅशनल लायब्ररीजला कनेक्ट करतोय. त्यामुळे ज्यांना रिसर्च करायचा आहे, ज्यांना अभ्यास करायचा आहे, ज्यांना MPSC UPSC प्रिपेअर करायची आहे, अशा सगळ्यांना खामगाव सोडून जायचं कामच पडणार नाही. मी यांनी उच्चारलेलं एक छोटंसं वाक्य अगदी सहज बोलले. ते म्हणाले की लोड शेडिंग आता लोक विसरून गेलेत. काय महाराष्ट्रामध्ये जेव्हा जातीय धार्मिक विषय वाढवले जातात, पसरवले जातात, तेव्हा एक मुद्दा लक्षात येतो का की 12 तास 8 तास भारनियमनाचे जायचे. जसं संतती नियमनाचं नियमानं संतती असं विडंबन केलं जायचं ना, तसं भारनियमनाचा अर्थ नियमानं भार आणि तो लोकांच्या वरती जायचा असं असायचं. पण आता वीज फार काळ जात नाही असं नाही, पण अर्धा तास 30 मिनिट 40 मिनिटं 45 मिनिटं याच्या पलीकडे कधी वीज गेल्याचं आठवत नाही. हा विकासाचा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीतल्या डेव्हलपमेंटमध्ये बाबत सुद्धा विचार केला पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चरवरून आठवलं, फार चर्चा आहे भाऊसाहेबांच्या काळापासून की खामगाव जालना रोड रेल्वे होणार, जालना जळगाव खामगाव रेल्वे होणार. त्याची स्थिती काय आहे? म्हणजे तुम्ही आमदार म्हणून, तुम्ही केंद्रातल्या सत्तेचे प्रतिनिधी म्हणून काय पाठपुरावा केलाय, कुठपर्यंत आलाय, त्याची स्थिती काय आहे? खामगाव जालना रेल्वे मार्ग हा फार पूर्वीपासूनची मागणी इथे होती आणि खऱ्या अर्थानं जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हापासून आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींनी याचा पाठपुरावा केला. स्वतः भाऊसाहेबांनी जी उपोषण करणारी समिती त्यांना शब्द दिला होता की याचा पाठपुरावा मी स्वतः करेल आणि हे मार्ग आम्ही तडीस नेऊ, आणि याच्या मागे आम्ही लागलो. आणि रेल्वे खात्याचं जे अधिकारी आहेत किंवा त्यांचे कायदे आहेत ते अजूनही इंग्रजकालीन आहेत. त्यांची मानसिकता त्यातनं बाहेर निघत नाही. त्यांनी त्यांच्या कमिटीज पाठवल्या आणि कमिटीजने असा रिपोर्ट केला होता की ही फायद्यात राहणारी रेल्वे मार्ग हा नाही आहे. आणि मग आम्ही पुन्हा रावसाहेब दानवे जे आपले रेल्वे मंत्री होते त्यांना विनंती केली की तुम्ही रेल्वे डिपार्टमेंट सोबत आमची मीटिंग लावा, आणि जे पोटेन्शियल या भागामध्ये आहे ते न दाखवताच त्यांनी तो रिपोर्ट तयार केला होता. पण त्यांना आम्ही मग जेव्हा मीटिंग झाली तेव्हा ते ऐकायला तयार नव्हते. तेव्हा त्यांना मी मोजून दाखवलं की खामगावमध्ये सध्या जे खामगावचं रेल्वे स्टेशन आहे तिथे खत असेल, सिमेंट असेल, याच्या किती रॅक येतात. सोबतच खामगावच्या आसपास आपल्याला कल्पना असेल इतक्या मोठ्या क्षमतेचे गोडाऊन्स आहेत ज्यामध्ये शासनाचा धान्य पुरवठा होतो, तो इथनं ट्रान्सपोर्टद्वारे सप्लाय केला जातो. सोबतच इथल्या APMCची जी आवक आहे, ही खामगाव APMC जी आहे ती विदर्भातली म्हणजे 3rd नंबरची APMC आहे. त्यामुळे अशा ज्या गोष्टी आहेत ज्याचं हे केल्या जाईल मोबिलायझेशन, त्या गोष्टी तुम्ही ग्राह्य धरत नाहीये. आणि हिंदुस्थान लिव्हर सारखा प्रोजेक्ट इथे आहे, याचं सुद्धा ट्रान्सपोर्टेशन आपण घेऊ शकता. येते म्हणजे आम्ही हा विचार कधी केलाच नव्हता. म्हटलं तुम्ही प्रोफेशनली गेलं पाहिजे. आणि त्यानंतर ती कमिटी कन्व्हिन्स झाली, त्यांनी रिपोर्ट पॉझिटिव्ह केला आणि तो रिपोर्ट पॉझिटिव्ह झाल्यानंतर अडचण आली होती ती शासनाच्या स्वहिस्स्याची. तर आम्ही पुन्हा विधानसभेत आवाज उठवला, सगळेजण आम्ही गेलो, देवेंद्रजींनी तात्काळ मान्यता दिली आणि कॅबिनेटमध्ये ते मंजूर झालं. शासनाने स्वहिस्सा भरला. आता त्याचा सर्व्हे सुरू झालाय, सर्व्हे कंप्लीट होतावर त्याचं काम सुरू होणार. बरं होईल तुमची लवकर रेल्वे सुरू होत, त्या धुरांच्या रेषा इथूनही निघत. अजून एक प्रश्न असा पडतो की आणखी एक चर्चा खूप वर्षापासून आहे
खामगाव जिल्हा होणार. तुम्ही जे ब्रिटिशकालीन नीती म्हणाला होता त्याचा फटका खामगावला बसलेला आहे. म्हणजे बुलढाणा का जिल्हा झाला तर केवळ जरा हिल स्टेशन सारखं आहे आणि थोडस विदर्भातल्या थंड शहर आहे म्हणून. तुलनेने इंडस्ट्रीयल ग्रोथ, व्यापारी ग्रोथ खामगावची असताना सुद्धा तो होऊ शकला नाही आणि ती सल खामगावकरांच्या मनामध्ये अजूनही आहे. या प्रोसेसकडे तुम्ही एक आमदार म्हणून काय पुढे करताय? मी पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर म्हणजे माझ्या प्रचारालाच मोदीजी आले होते, त्यालाही ट्रोल केले जाते. मोदीजींनी त्यांच्या भाषणामध्ये विचारलं होतं खामगावच्या जनतेला की खामगाव जिल्हा झाला का आणि काय व्हायचं. त्याच्यापूर्वी इथले माजी आमदार मुख्यमंत्र्यांना आणायचे, मंत्र्यांना आणायचे आणि घोषणा करून घ्यायची की जिल्हा आम्ही घोषित करणार, जिल्हा आम्ही घोषित करणार. आणि मोदीजींनी सभेत विचारलं की खामगाव जिल्हा झाला का? लोकांनी सांगितलं नाही. मग त्यांनी एवढंच म्हटलं मुख्यमंत्री आले गेले पण काही झाला नाही. मग मी आमदार झाल्यानंतर भाऊसाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की खामगाव जिल्ह्याचं तुम्ही शोध घ्या, तुम्ही आमदार आहे तर तुम्ही बघितलं पाहिजे. आम्हाला वाटलं मुख्यमंत्री नेहमी खामगावात येऊन जातात आणि जिल्हा निर्मितीबद्दल बोलतात, तर निश्चित हे मंत्रालयात असेल. आम्ही मंत्रालयात खूप शोध घेतला, ही फाईल कधी आम्हाला दिसलीच नाही. मग आम्ही म्हटलं की इथे जर नाही तर मग आपण वापस बुडापासून सुरुवात केली पाहिजे. आम्ही कलेक्टर ऑफिसला आलो. कलेक्टर ऑफिसला त्याचं कोणाला काही कल्पना नव्हती. मग आम्ही कमिशनर ऑफिसला गेलो आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला त्या फाईलचा शोध लागला आणि ती फाईल फक्त कमिशनर ऑफिस टू कलेक्टर ऑफिस इतकीच येणं जाणं चाललं होतं. आणि प्रत्येक वेळेस हे काहीतरी त्रुटी काढायचे कमिशनर ऑफिस आणि हे ते पूर्तता करून पाठवायचे. एवढाच तो पत्रव्यवहार होता. मग आम्ही ती फाईल पुन्हा आणली कलेक्टर साहेबांकडनं, आम्ही ती पुन्हा रिनोव्हेट केली आणि त्यामध्ये ज्या ज्या गोष्टींची अपेक्षा आपल्याला आहे जिल्हा निर्मितीसाठी त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करून मग ती फाईल आम्ही मूव्ह केली. ती मंत्रालयाला आज पोहोचलेली आहे. पण मध्यंतरी महाराष्ट्रात प्रचंड मागणी आली की जिल्हा निर्मिती झाल्या पाहिजे. प्रचंड जिल्ह्यांच्या विभाजनाच्या मागण्या आल्या आणि त्या आल्यानंतर मग शासनाने ठरवलं की आपण एक 14 कलमी कार्यक्रम तयार करा. या 14 निकषांमध्ये जो जिल्हा बसेल तोच आपण विभाजन करू. मग आम्ही पुन्हा त्याचा पाठपुरावा सुरू केला आणि ह्या 14 निकषांमध्ये पुन्हा आम्ही खामगाव जिल्ह्याचं फाईल परिपूर्ण करून मंत्रालयात पोहोचवली. आणि आज ज्या दिवशी शासनासमोर हा विषय येईल, कॅबिनेटमध्ये निर्णयाला येईल, त्या दिवशी सर्वात पहिले खामगाव जिल्ह्याची फाईल तिथे असेल हा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही मागच्या आमदारांनी या सगळ्या घोषणा केल्या होत्या असं म्हणालात, पण प्रोसेस काही झाली नव्हती हा आपला सगळ्याचा अनुभव आहे. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो, इथले माजी आमदार, नाव सांगण्याची गरज नाहीये कोणाचं, पण त्यांची एक खासियत होती. आठवत असेल तर इतिहास लोक लवकर विसरतात, बातम्या लवकर विसरतात. नरेटिव्ह यालाच म्हणतात. नरेटिव्ह नावाचा जो प्रकार असतो तो हाच असतो. आपल्याकडे एक सावकारकीची पद्धत असते बघा, आणि ती म्हणजे एक सावकार कर्ज देतो आणि त्या कर्जापोटी व्याज ठरवतो. त्याला फाल्गुनचा महिना, शिमग्याचा महिना आणि बोमलाईचा महिना या 3 महिन्याचं व्याज असं सावकार लावत असतो. खरं तर फाल्गुन, शिमगा आणि बोमलाईचा महिना हे एकच महिना असतो, पण एकाच महिन्याचं व्याज 3 वेळेला लावून 3 महिन्याचं व्याज तो समोरच्या ऋणकोकडून घेत असतो. अशी सावकार माणसं एकाच महिन्यात 3-3 महिने दाखवून वसूल करणारी, एकाच विषयाला सातत्यानं लोकांच्या समोर मांडून त्याचं मतांच्या रूपानं व्याज दर 5 वर्षाला वसूल करत असतात, हे आपण अनुभवलंय. आणखी एक चर्चा आहे तुमच्याविषयी, रस्त्याच्या कामांची. असंच व्याज मागण्याचा प्रकार सगळा हा दिसतोय. कामं आणली पण गडबड आहे काहीतरी त्या कामांच्या मध्ये. इथे फिरतानाही ते जाणवत होतं की रस्त्याच्या कामावर बऱ्यापैकी चर्चा चालू आहे. काय हे रस्त्याचं प्रकरण काय आहे? अंतर्गत रस्त्यांचं प्रकरण काहीच नाही आहे. खामगावमध्ये काँग्रेसची सत्ता नगरपालिकेत होती आणि यांनी खामगाव नगरपालिकेला एक चांगली सवय लावली होती. ती अशी होती की दर 4-6 महिन्यांनी रस्त्याला डांबरीकरण करायचं आणि ते पूर्ण ट्रीटमेंट सह नाही करायचं. कार्पेट सिलकोट करायचा आणि सोडून द्यायचा. तो कार्पेट सिलकोट 6 महिन्यात पुन्हा खराब व्हायचा. एक पाऊस पडला मग पुन्हा वापस त्यावर डांबरीकरण करायचं. असं दर 6 महिन्याला ते रस्ते काळे पांढरे करत राहायचे. आम्ही असं ठरवलं की याच्यामुळे नगरपालिकेचं जो उत्पन्न असते ते लोकांच्या टॅक्समधनं असते आणि हे नुसतं डांबरीकरणावर दर 6 महिन्याला गमवायचं नाही. आपल्याला याच्यातनं काहीतरी भरीव विकास आपल्या गावासाठी करायचा आहे. म्हणून मी शासनाच्या पाठीमागे लागलो आणि शासनाने मला
म्हणजे खामगावच्या नगरपालिकेच्या इतिहासात अंतर्गत रस्त्यांसाठी इतिहासात एवढा पैसा मिळाला नसेल जो आम्हाला यावेळेस मिळाला. जवळजवळ 250 कोटी रुपये मिळाले. आणि आजही खामगावचे आम्ही 6 रस्ते सुरू केले आहेत. त्या रस्त्यांची क्वालिटी एकदा आपण पाहिली पाहिजे, की त्या रस्त्याला आपण पाहिल्यावर मला निश्चित शाबासकी द्याल की पुढचे 25-30 वर्ष त्या रस्त्यावर 1 रुपयाचंही नगरपालिकेला काम करावं लागणार नाही. अशा क्वालिटीचे आम्ही रस्ते आणले. ते थोडे लेट चालू झाले आहेत, म्हणजे त्याला आम्ही स्लो त्याचं काम करतोय. याचं कारण असं की 14 वर्षापूर्वी सुभाषरावजी देशपांडे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि भाऊसाहेब फुंडकर यांनी खामगावसाठी पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती. आणि ती नंतर सत्ता बदल झाली तर ती पाणी पुरवठा योजना या काँग्रेसवाल्यांनी पूर्ण खाल्ली. ती अजूनही सुरू झाली नव्हती. त्यामुळे आम्ही नगरपालिकेत आल्यानंतर आम्ही त्याचंही काम सुरू केलं आणि आज ती पाईपलाईनचं पाणी इथपर्यंत आलंय. तर आता अडचण ही झाली आहे की खामगाव शहरामध्ये 150 किलोमीटरची पाईपलाईन आहे, अंतर्गत वितरण व्यवस्था. तर ती कुठे आहे हे त्या काळातल्याच लोकांना माहिती आहे, त्या आज एकही हयातीत नाही. आणि या काँग्रेसच्या लोकांनी त्याचा साधा मॅप सुद्धा बनवलेला नाही जो नगरपालिकेत नाही. आता 150 किलोमीटरची पाईपलाईन शोधणे, त्याचं काम करणे आणि ती पाईपलाईन सगळ्या लोकांना देणे हे एक मोठं टास्क आमच्या समोर आहे. आणि हे जर रस्ते आता झाले, ती पाईपलाईन गाडल्या जाईल आणि ती दिसणार नाही. ती जर दिसली नाही तर लोकांना पाणी मिळणार नाही. म्हणून आम्ही रस्त्यांचं काम स्लोली करायला सांगितलंय आणि ही पाईपलाईन आम्ही झोन वाईज क्लिअर करतोय. 4 झोन शहरामध्ये. पहिल्या झोनचं काम आता जवळपास संपत आलंय आणि उरलेले 3 झोन आम्ही 3-4 महिन्यात कंप्लीट करणार आहे. पण 5-6 महिन्याच्यात खामगावातलं एकही घर असं राहणार नाही की जिथे आम्ही पाणी देऊ शकणार नाही. सगळ्यांना पाणी मिळेल आणि ते काम सोबतच हे रस्ते सुद्धा आम्ही करतोय आणि या क्वालिटीचे करतोय की एकाही रस्त्याला 25 वर्ष ताप राहणार नाही. फक्त अडचण ही झाली आता की हे रस्ते करताना थोडा वेळ तर लागणारच आहे आणि लोकांच्या अपेक्षा म्हणजे विशेष करून विरोधकांना आम्हाला त्रास द्यायचा आहे, निवडणूक आहे. तर ते ओरड करतात आहे, नरेटिव्ह सेट करतात आहे की रस्ते खराब झाले. पण ज्या रस्त्यावर एकदा शासनाने पैसे मंजूर केले आहे त्यावर शासन दुसऱ्यांदा पॅचवर्क टाकून एका रस्त्यावर 2-2 वेळा पैसे खर्च करत नाही. म्हणून तो नरेटिव्ह सेट करायला विरोधक प्रयत्न करतात आहे. पण ज्या दिवशी हे रस्ते पूर्ण होतील त्यांच्या थोबाडीत बसल्याशिवाय आनंद. एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे हा जो मांडतायत तो, की मोठ्या मोठ्या शहरांमध्ये पहिल्यांदा रस्ता, मग पाईपलाईन, मग टेलिफोन लाईन, मग इलेक्ट्रिसिटी लाईन असं खोदता त्या रस्त्याची वाट लागून जाते. पण पहिल्यांदा बघतोय की एक आमदार आधी पाईपलाईन कंप्लीट करू, म्हणजे हरवलीच ती हरवलेली, जिथे नकाशा नाही काय नाही अशी पाईपलाईन टाकून ठेवली आहे, अशी क्लिअर करण्याचा पहिल्यांदा एक आमदार प्रयत्न करतोय. रस्त्याला थोडासा उशीर होऊ देत पण सगळं सापडलं पाहिजे हरवलेलं, असा ते प्रयत्न करतायत. पण त्यांच्या भोवती हा नरेटिव्ह पसरवला जातो आहेच आहे. आमदारांना एक प्रश्न आपल्याला विचारायला पाहिजे, कारण नगरपालिकाचा विकास कामांचा मुद्दा ते सातत्याने मांडतायत. या गावामध्ये पाईपलाईन तर झाली आहे काम पूर्ण, पण नळाचं पाणी मिळण्याची व्यवस्था मात्र आमदार साहेब होत नाहीये. काय गडबड आहे ही? म्हणजे शहरातली पाईपलाईन पूर्ण झाली आहे आणि नळाला पाणी मात्र येत नाही, ती योजनाच अपूर्ण आहे. एक आमदार म्हणून तुम्हाला म्हणजे सगळं जेव्हा तुम्ही एवढं कौतुक सांगता तेव्हा त्याचं खरं इंगित काय आहे जरा सांगायला पाहिजे. का भारतामध्ये अशी पहिली वेळ झालेली आहे की आमच्या माजी आमदारांनी आमच्या गावाचं नाव घालवलं. ही पाईपलाईन बंद होती, आम्ही फार याचा पाठपुरावा केला. 3 वेळा मुंबई हायकोर्टात आम्हाला जावं लागलं, आर्बिट्रेशनला जावं लागलं. पण अधिकाऱ्यांकडे गेलं की ते अगदी हसतात माझ्याकडे पाहून आणि मला फार अपमानित वाटते. पण आता अभिमान सुद्धा आहे की मी ते केलं पूर्ण. इथे झालेली गोष्ट अशी आहे की आपल्याला समजा घर बांधायचं आहे तर आपण पहिले बोर करतो, त्या पाण्याचा वापर बांधकामासाठी होतो. नंतर आपण टाकी बांधतो आणि टाकीपासून पाईपलाईन आणून घरात सोडतो. आमच्या खामगावात उलट झालंय. पहिले गावाची पाईपलाईन झाली वितरण व्यवस्था, धरणावर विहीर नाही, तिथे पंप हाऊस नाही, तिथनं फिल्टर पर्यंत पाईपलाईन नाही, फिल्टर सुद्धा बांधलेलं नाही. ग्रेट. आणि गावामध्ये टाकी झाली आणि वितरण व्यवस्था झाली. पाणी हवेत नाही येणार होतं का हा प्रश्न होता. आणि जेव्हा आम्ही वाट बघत असतील तर जेव्हा आम्ही शोध घेतला तर आम्हाला लक्षात आलं की जी काही मधात 30-40 किलोमीटर पाईपलाईन होती ती सुद्धा फायबर ऑप्टिक्स वाले, इतर केबलवाले त्यांनी ती फोडून ठेवली, ती चाळणी करून ठेवली. आणि मग आम्ही सगळे ह्या कोर्टाचं सोपस्कार करून पुन्हा नव्यानं सगळं काम सुरू केलं. धरणावरची विहीर आज कंप्लीट केली,
तिथे आम्ही पंप हाऊस तयार केलं, त्याचा ब्रिज कम्प्लीट केला, त्याच्यासाठी एक्सप्रेस फिडर केलं की लाईन जायला नको. तिथनं पाईपलाईन करत 40 किलोमीटर गावापर्यंत कम्प्लीट करत आणली. जी फोडलेली आहे ती रिप्लेस केली. WTP जो असतो तो पूर्ण केला आणि आज आमच्या 4ही टाक्यांमध्ये पाणी आम्ही आणू शकलो. नाही तर हे एक अशक्यप्राय बाब होती. आणि नुकसान कसं होतं की ही UID-SSMT ची योजना आहे केंद्र सरकारची, ही जोपर्यंत कंप्लीट होत नाही, आज महाराष्ट्रातल्या सगळ्या गावांना वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या, पण खामगावला होऊ शकत नाही. याचं कारण काय, तर तुम्ही पहिलीच योजना कंप्लीट केलेली नाही म्हणून पुढचा निधी मिळणार नाही. पण आज ती आम्ही कम्प्लिशनला आणलेली आहे आणि आता 6 महिन्यात आम्ही पाणी देऊ सगळ्यांना. म्हणजे 6 महिन्यात पाणी जाईल. हो, या महिला तुम्हाला बऱ्यापैकी दुवा देतील खामगावातल्या. जी. त्या महिलांसाठी पण तुम्ही अजून काही बरीचशी कामं केली आहेत म्हणे. म्हणजे बिचाऱ्या आधी काहीच ताकद नसल्यामुळे बोलत नव्हत्या, त्यांच्यासाठी खामगावात वेगळी जिम तुम्ही स्थापन करून शक्तिशाली करण्याचं काम पण करतात. काय ती जिम? खामगावमध्ये मी पाहिलं की माझ्या छोट्या छोट्या बहिणी, लहान बहिणी या भरतीसाठी खूप मेहनत घेतात. मग त्यांना ग्राउंड अवेलेबल नव्हतं, जिम अवेलेबल नव्हता. तर आज महिलांना कुठेतरी त्यांनी सक्षम व्हावं, मग त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग आज आम्ही म्हटलं अभ्यास आणि शरीर ह्या दोन्ही गोष्टी जोपर्यंत व्यवस्थित त्यांच्या सुदृढ झाल्या नाही तोपर्यंत त्या या एक्झामला त्या हे फेस नाही करू शकत. मग आम्ही ठरवलं की याच्यात आपण काम केलं पाहिजे आणि प्रायव्हेट जिम न करता आम्ही शासकीय जिम बनवला. आणि असा जिम मला तरी नाही वाटत की 4-5 जिल्ह्यात कुठे असेल शासकीय. त्यामध्ये आम्ही एक योगा हॉल बनवलाय आणि सोबतच एक अद्ययावत जिम ज्याच्यात अशा मशिनरी कुठेच आपल्याला पाहायला मिळणार नाही ह्या बनवून दिल्या. आणि ह्या सगळ्या मुलींना मी भेटलो की आता तुम्ही तुमची जी एक्सरसाइज करायची आहे, तुमची रनिंग करायची आहे, तुम्ही ह्या नगरपालिकेच्या मैदानावर करा. आणि जेव्हा तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर जिजाऊ राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या नावाने आम्ही जिम केलाय आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने आम्ही अभ्यासिका केली आहे. तर याच्यातनं ह्या सर्व मुली तयार झाल्या पाहिजे, पुढच्या भविष्यासाठी ते फेस करू शकल्या पाहिजे, एक त्यांचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे. असं जिमचा किती मुली लाभ घेतात आज त्या जिमचं आता सध्या त्यांचं ते हे चाललंय, रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली आहे. मध्यंतरी त्याचं थोडंसं फिनिशिंग बाकी होतं, पण आज जवळजवळ 100-1च्या वर मुली तिथे रजिस्टर झाल्यात. आता त्याचा उपयोग होईल. दुसरा एक महत्वाचा प्रश्न अजून आहे की तुमच्या बाजूला अगदी जवळच गजानन महाराजांचं तीर्थक्षेत्र आहे. पर्यटन म्हणून ते फार छान डेव्हलप झालंय. महाराष्ट्राला त्याचा कौतुक पण आहे की एक चांगलं पर्यटन स्थळ तिथे डेव्हलप होत आहे. रस्त्यात सगळाच असा मराठवाड्याकडून येणारा असो की अजून कुठून येणारा असो, रस्त्यात कुठेच असं छान वाटावं असं काही सापडत नाही. एवढी रखरख विदर्भातली म्हणजे आपण ज्याला म्हणतो तशी असते. पण तुम्ही मात्र खामगावला बऱ्यापैकी सुखावं करण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे बोटिंग, तलावाच्या पर्यटनाचे विषय, स्थानिकांना बरं वाटेल असे विषय, ते काय काय आहेत? खामगाव खरं पाहिलं तर जुन्या काळात खामगाव एक नावाजलेलं शहर होतं. इथे पंदे गुरुजी होऊन गेले ज्यांच्या कलाकृती खूप फेमस होत्या. आणि नटराज गार्डन असेल, टॉवर गार्डन असेल, तर जनुना तलाव म्हणून आमच्या इथे एक गार्डन आहे. खामगाव शहरातलाच तलाव आहे आणि त्या तलावाच्या बाजूला एक सुंदर गार्डन त्या काळात होतं. तिथे पहिले प्राणी सुद्धा असायचे. आम्ही लहानपणी तिथे डबा पार्टी करायला जायचो. आज त्या गार्डनची फार अवस्था वाईट झाली होती आणि आमच्या खामगाव शहरात कोणालाच कुठेच जायला जागाच राहिली नव्हती. आउटिंग करायचं म्हटलं तर बस चौपाटी, त्याच्याशिवाय काहीच नाही. तर त्यामुळे आम्ही ठरवलं की आता आपण काहीतरी अल्टरनेटिव्ह लोकांना दिला पाहिजे. आम्ही जमुना तलावसाठी आता भरभक्कम रक्कम आणली आहे. त्या गार्डनचं गतवैभव आता त्याला आम्ही पुन्हा प्राप्त करून देणार आहे. जमुना तलावमध्ये बोटिंग झालं पाहिजे, तिथे एखादा वॉटर पार्क सारखं अम्युजमेंट असलं पाहिजे आणि इतर ज्या अम्युजमेंटच्या गोष्टी असतात त्या सुद्धा असल्या पाहिजे, जेणेकरून लोकांना विकेंडला कुठेतरी जायला एक जागा निर्माण झाली पाहिजे. पहिले होती ती आता अस्तित्वातून चालली होती, पण आज आता आम्ही ते पुन्हा रिजनरेट करतोय. खामगाव शहरामध्ये 42 गार्डन आम्ही आतापर्यंत तयार केले. ग्रेट. आणि ह्या गार्डन मध्ये आता काही पूर्ण झाल्यात, काही म्हणजे तेही पूर्ण झाले, फक्त त्यात गार्डनिंग आणि जे फिजिकल एक्सरसाइजचे युनिट्स असतात ते लावायचे राहिले. तर त्यासाठी सुद्धा आपला निधी आलेला आहे. आम्ही बोथ्याचं जे आमचं अभयारण्य आहे त्या अभयारण्यामध्ये आम्ही आता सफारी सुरू केली आणि तिथे सायटिंग बऱ्यापैकी होत्या. आज विदेशी पाहुणे असतील, आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोक असतील, हे सफारीला येणं सुरू झाले. त्यामुळे बोथा जंगलातील सफारी
आणि गिरू माटरगावमध्ये आता नव्यानं बोटिंग ते सुद्धा आम्ही आता तिथे वाढवतोय. त्यामुळे एक चांगला भाग या इथे डेव्हलप होईल, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी होईल, खामगाव शहरातील ग्रामीणच्या लोकांसाठी होईल आणि एक चांगलं काम इथं उभं राहील. काय आहे, प्रत्येक वेळेला आपण दावा असा करत असतो की काय काम केलं किंवा केवळ भावनेवर हे सगळं चाललंय का. एक एक यादी काढली ना तर काही करोड काही करोड काही करोड असं करता करता काही 100 करोड काही 1000 करोड पर्यंत ही सगळी विकास कामं जातात. म्हणजे विचाराने प्रेरित झालेला माणूस काही 1000 करोड रुपयांची विकास कामं आपल्या मतदारसंघात करतो आणि केवळ काही किरकोळ सावकारी नरेटिव्ह या सगळ्याला थांबविण्याचा प्रयत्न करतात आणि तिथे खरा घात होत असतो. म्हणूनच आपल्या सगळ्यांच्या समोर हे काम यावेत यासाठीचा हा प्रयत्न होता. खूप खूप आभार. आपण आलात, बोललात, बरं वाटलं. हे धन्यवाद. सगळ्यांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येईल याचाही आनंद आम्हाला आहे. धन्यवाद. धन्यवाद.